मग मला सांगा, एवढं शॉपिंगला घेऊन गेले तुम्हाला, मग त्यांनी सोडला का नाही तुम्हाला घरापर्यंत? तसं बी हल्ली त्यांचीच ड्युटी असते तुम्हाला घरातनं न्यायची आणि सोडायची. सत्या, उगाच एक मुद्दा मिळाले म्हणून त्यांचं नाव घेत बसू नकोस. मी तिथं तुझी वाट बघत उभी होते. किती फोन केले तुला, एक बी फोन उचलला नाहीस. आला तर नाहीसच, निदान फोन उचलून सांगायचं तरी. आता नाही आलो तर नाही आलो, त्यात काय एवढं? हे बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला सोडायला आणि आणायला वेळ नाही माझ्याकडे. कधी कधी मला काही खास लोकांना भेटायचं असतं आणि त्यातल्याच काही खास लोकांना भेटायला गेलो होतो. कोण आहेत अशी खास लोक ज्यांच्यासाठी मला वाट बघायला लावलीस? आहेत कुणीतरी, मी का सांगू? आणि तुमचं काय घेणं देणं त्याच्याशी? मला काय घेणं देणं म्हणजे? एवढं उलट का बोलतोयस? का बोलतोयस म्हणजे? एकतर तुम्ही मला दोषी ठरवताय, चूक नसताना माझ्यावर भडकताय, मग मी काय ऐकून घेऊ तुमचं? घेऊच नकोस ऐकून. ठीक आहे. काय रे, एवढा मास्का दाखवतोयस? कोण आहेस कोण तू? शाहरुख खान आहे मी, बस. शाहरुख खान? जरा आरशात तोंड बघ एकदा स्वतःच. ओ वाघमारे मॅडम, मला ना आरशात तोंड बघायची काहीच गरज नाही, कारण मला माहिती आहे मी किती हँडसम आहे ते. ही खळी बघताय का? खळी, याच्यावर अख्ख्या साताराच्या पोरी फिरतायत, कळलं का? साताऱ्याच्या पोरींना काही कामच नाहीत ना, तुझी खळी बघत बसतात. हे बघ सत्या, अजून डोकं फिरवू नकोस, नाही तर जेवढ्या पोरी तुझ्या खळीवर फिरतात ना, सगळ्यांना जेलात टाकीन. अगं बाई, सगळ्या सातारच्या पोरींना जेलात टाकणार? होय. आणि तुमच्या मौर्य साहेबांनी तुम्हाला शॉपिंगला बोलवलं तर मग कसं अटक करणार तुम्ही त्यांना? हे बघ सत्या, हा काय? मला बोलायचंच नाही तुझ्याशी. नका बोलू, मग बोलायचं नव्हतं तर आला कशाला? तेच चुकलं माझं, माफ कर. हा, तुमचीच चूक आहे, अशीच चूक मान्य करायला शिका. सोड. जावा शॉपिंग करा. गवे, ह्यो वनमा जर आधी पेटला असतं का नाही तर माझा जीव लई थंड झाला असता बघ. गवे, तरी मला खात्री होतीच का सत्या ह्या निवडला डोक्यावर बसणार नाही म्हणून. वय मम्मी, आपलं तर काम लई सोपं झालं बघा. आता फक्त आपल्याला ह्यो वनवा अजून कसा पेट घेईल ही बघायला पाहिजे बघ. म्हणजे नक्की काय करणार तुम्ही मम्मी? स्टील 18. काय बाया बायका हात्या, हा? ह्यासनी दुसऱ्याचं सुख बघवतच नाही अजिबात, नुसतं दुसऱ्यांच्या संसारात लुडबुड करत असतात.